हाय मंडळी, तर आम्ही चाललो आहोत पुण्याला. तर पुण्याला जाताना एक आईस्क्रीमचा गाडा होता, त्यातनं अगोदर आईस्क्रीम खाल्ले. खूप मस्त लागत होते, सगळ्यांनी खाल्ले, सगळ्यांना आवडत होते, खूप छान लागत होते. म्हणून जाताना खूप गरमी होते म्हणून आईस्क्रीमची गाडी घेतली. एवढी छान टेस्टी लागली, खूप आवडली. सगळ्यांनी खाल्ली, मस्तपैकी एन्जॉय केला आईस्क्रीमच्या गाड्या. नंतर मग आम्ही एक रील बनवला होता मस्तपैकी. 4 चाकी गाडीला आम्ही ते स्कार्फ बांधला होता. रेश्माताई मस्तपैकी पुढे धरत होत्या, मी बसले होते गाडीवर. नंतर एक जण चालवत होतं, 2 जण माग ढकलत होते. एवढं छान होतं ना, एवढं हसायला आलं ना, मला काहीच समजलं नाही, एवढे डेंजर वाटत होतं मस्तपैकी. परत ना मोठ्या ताईंना असं बसवले होते नणंदबाईला आमच्या. नंतर त्यांचा व्हिडिओ पाहून तर मला तर लय हसायला आलं खूप. तिथनं पुढे आम्ही उरुळी कांचनमध्ये गेलो, तोपर्यंत टायर आमचा पंक्चर झाला. तर म्हणलं एक व्हिडिओ टाकावून टायरचा. टायर पंक्चर झाला, त्यांनी काढत होते, खोलत होते टायर गाडीचं चाक. नंतर मी सगळेजण नवीन टायर काढत होते गाडीत. खूप आबदलो आम्ही त्या टायरला, कारण की जाताना असा पंक्चर झाला अचानक, काहीच कळलं नाही. मग त्या उरुळी कांचनमध्ये आम्ही त्या टायर बदलला, तिथंच थांबलो होतो लय वाढून. खूप मोठा त्याला छेद पडला, खडा लांबपर्यंत चिरून गेला, त्यामुळे पंक्चर झाला लेवाड. नंतर ह्यांनी दुसरा टायर बसवायला सुरुवात केली. बसवताय आंबा खायला, तरी खाल्ले नव्हते का? नाही ना, आता भुका लागल्यात म्हणून खाल्ली. गाडी पंक्चर झाली, दाखवा तिकडे. ती तर पाहिली आपण, गाडी पंक्चर झाली. पण आपण हे पाहुण्यांना चालवले होते आंबे, माहिती ना. पाहुणे पण आपले ना, आंबे पण आपले, म्हणून खायचे असतात. बरे बरे, खावा खावा. खायचा आंबा. हा झालं की. होय, काल लग्न झालं मी, ते अजून छान आहे तुमची. बघू, झोपीत काढलेली. पुढची छान आली यावं, खूप रंगली या तुमची. माझा नवरा माझ्यावर लय प्रेम असे तुमचं करत का? बघा, तरी माझीच मेहंदी जास्त राहिली. असू द्या असू द्या असू द्या. आता मला एवढीच आवडते. होय का? तर आपल्याला अजून खूप लांब जायचे, पाहुण्यांना भेटायचे. हो, चला. तर आम्ही पुण्यामध्ये पोचलो होतो. तर मला हे आईस्क्रीमचा गाडा दुकानात गेलो आम्ही. तर आईस्क्रीम आवडत होती मला, म्हणलं कोणता घेऊ कोणता घेऊ. शेवटी एक घेतलाच आईस्क्रीम, चोकोबार घेतला मस्तपैकी. मला खूप आवडतं म्हणून चोकोबार. एक बघितला तेव्हा नाही चांगला, पण फ्रेंचवाला घेतला. त्याची प्राईस बघितली, डेट बघितला. तर नंतर मी खायला घेतले होते त्यांना, आजोबा त्यांच्या आजोबांना आजारी होते. ऑलरेडी आम्ही घरी आलो आहोत. तर ही बघा आमची आजीबाई. आजीबाई इकडे बघा, काय करा. हे आमच्या नणंदबाई, आम्ही सगळी एकाच गाडीत आलो, माहिती आहे ना तुम्हाला. हे बघा डाळ पनीर चालू आहे आमचं. आणि हे आमच्या रेश्माताई पनीर करतात. इकडे बघा कसं करणार आहे तुम्ही पनीर. पनीर करायचं झालं का? मग मी आईचं खायला आहे. कसं वाटेल तुम्हाला मला चाललं आईचं? छान वाटेल. छान वाटेल का? ओके ओके. तर आम्ही आजोबांना बघायला आलो, ते जरा आजारी होते. तर पाहूया उठलेत का झोपलेले मध्ये आम्ही आलो. पनीर सोड, पनीर सोड. हे डाळ बारीक केले पनीरसाठी. बघा रेश्माताई, डाळ छान लागतं. लय छान लागतं, मला खूप आवडतं पनीर. मग माझी आजी करणार होती मटण, पण मी कॅन्सल केले आणि पनीर बनवायला सांगितलं. तुम्हाला मटण नाही का आवडत? नाही आवडत, आम्ही शाकाहारी माणसं. शाकाहारी. आणली शाकाहारी? हो. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या घरी जायला निघालो होतो. तर आम्ही 2 व्हीलरवर चाललो होतो. रेल्वेने जायचं होतं आम्हाला घरी, कारण की रात्री हे गेले होते घरी 4 चाकीने. मग आम्ही आलो होतो, रेल्वेचे तिकीट काढले ह्यांनी. मग आम्ही रेल्वेला खूप उशीर झाला म्हणून आम्ही थोडा वेळ तिथंच बसलो होतो. नंतर रेल्वेत बसलो आणि आम्ही जेऊरला पोचलो. तर बाय बाय.